गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस किंवा HPV वॅक्सिन. तर गेल्या 15 वर्षांपासून ही लस जगभरामध्ये वापरात आहे व ह्याच्यावर अत्यंत मोठ्या अशा स्टडीज झालेल्या आहेत ज्या सांगतात की ही जी लस आहे ही अत्यंत सुरक्षित लस आहे व 90%पेक्षाही अधिक ही कॅन्सरला रोखण्यामध्ये सक्षम आहे. मग मुलींमध्ये आणि मुलांमध्ये दोघांमध्येही द्यायला पाहिजे, कारण की HPV जो व्हायरस आहे दोघांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्सचं निर्माण करते, जसे की मुलींमध्ये जेनायटल वॉर्ड्स, वल्वल कॅन्सर, वजायनल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर आणि ओरोफेरेंजियल कॅन्सर, एनल कॅन्सर. मुलांमध्ये ओरोफेरेंजियल कॅन्सर, एनल कॅन्सर आणि पिनाईल कॅन्सर्स. तर दोघांमध्ये ह्याची आवश्यकता आहे. साधारण यौन संबंधाला सुरुवात होण्याच्या अगोदर 2 लसीचे डोसेसची गरज असते, त्यानंतरही देता येते. साधारण 45च्या वयापर्यंत रेकमेंडेड आहे, त्याच्यानंतरसुद्धा घेता येते कारण ही प्रोटेक्शनसाठी आहे आपल्या. मग 3 डोसची आवश्यकता पडते 15च्या वयाच्या नंतर.